शालोम सर्वांना. आजचं वचन आहे लेवीय 19:32. पिकलेल्या केसासमोर उठून उभा राहा, वृद्धाला मान दे, आपल्या देवाचे भय बाळग, मी परमेश्वर आहे. बायबलमध्ये देवाचे भय धरणाऱ्यासोबत वृद्धाचा सन्मान करण्याची आज्ञा दिली आहे. पिकलेले केस हे केवळ वयाचे नव्हे तर अनुभवाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. वृद्धत्व हा शाप नाही, तर तो देवाचा आशीर्वाद आहे. जेव्हा आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा करतो किंवा त्यांना आदराने वागवतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात देवाला मान देत असतो. दावीद राजाच्या कठीण काळात त्याच्या सेवकांनी जशी त्याची काळजी घेतली, तशीच संवेदनशीलता आपल्या आपल्या घरातील आणि समाजातील थोरांच्या प्रती दाखवायची आहे. आजचा कृती आराखडा. आज तुमच्या घरातील किंवा परिचयातील एखाद्या वृद्ध व्यक्तीशी केवळ वेळ काढून गप्पा मारा. त्यांच्या गरजांची विचारपूस करा. त्यांना केवळ पैशाची किंवा औषधाची गरज नसते, तर तुमच्या वेळेची आणि मानाची जास्त ओढ असते. त्यांचा एखादा अनुभव ऐकून घ्या, त्यांना खूप आनंद होईल. प्रार्थना करू. हे केवळ आमच्या प्रेमळ आणि अद्भुत अशा देव बाप्पा, तू दिलेल्या वडीलधाऱ्या मंडळीबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रभू, मला असा स्वभाव दे की मी नेहमी त्यांचा सन्मान करू शकेल. त्यांच्या सहाय्यतेच्या काळात त्यांना आधार देण्याचे आणि त्यांच्याशी प्रेमाने वागण्याचे सामर्थ्य मला दे. माझ्या शब्दातून किंवा वागण्यातून कधीही त्यांचा अपमान होऊ देऊ नको. अशी कृपा माझ्यावरती कर. येशूच्या नावाने आमेन.